हॅलो फ्रेंड्स, तर आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टी रिलेटेड टू द 3 पॅरलल लाईन्स स्टडी केली होती. आता बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल जी पीपीटीशीच रिलेट करते ती प्रॉपर्टी नंबर 2 आपण स्टडी करत आहोत. तर बघा, थोडक्यात अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? अँगल बायसेक्टर म्हणजे थोडक्यात हा सपोज अँगल आहे, तर ह्या अँगलला थोडक्यात तो डिवाइड करतो इन 2 पार्ट्स इन द सेम डायमेन्शन. सपोज टोटल अँगल असेल 50 डिग्री, तर हा डिवाइड करतो 25 थोडक्यात 2 सेम पार्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? बायसेक्टर. म्हणजे सेम पार्ट मध्ये डिवाइड करतो. अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंटला डिवाइड करतो 2 पार्ट्समध्ये, सेम पार्ट्समध्ये. तर अँगल बायसेक्टर काय करतो? अँगलला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. तर ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर आहे. सपोज कन्सिडर करा ABC ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर AD कन्सिडर केला. आता हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते? द बायसेक्टर स्टेटमेंट थेरमचं लिहिलेलं आहे मी. हे काय आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहे. हे आता द स्टेटमेंट काय आहे? द बायसेक्टर ऑफ अन अँगल, बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, द बायसेक्टर ऑफ अन अँगल म्हणजे अँगलचा बायसेक्टर, कोणत्या? ट्रायंगलच्या अँगलचा बायसेक्टर डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल, अँगलच्या अपोजिट साइडला डिवाइड्स करतात इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. म्हणजे थोडक्यात हा जो अँगल बायसेक्टर आहे AD, हा डिवाइड करतो अँगलला इन द, म्हणजे हा बायसेक्टर म्हणजे थोडक्यात अँगलला डिवाइड केलेलं आहे. तर तो काय करतो? त्या अँगलच्या अपोजिट जी साइड आहे ही BC, याला डिवाइड करतो. हे बघा 2 पार्ट झालेत सेगमेंटचे. तर हे जे पार्ट्सला तो रेशो ऑफ रिमेनिंग साइड, म्हणजे रिमेनिंग साइडचा रेशो x/y असेल, तर मग यांचा पण रेशो काय असेल? रेशो ह्या लाईनला डिवाइड केलेल्याचा रेशो डिवाइड केल्यामुळे 2 पार्ट झालेत की नाही, BD आणि DC. म्हणजे BD/DC इज इक्वल टू ऑल्सो x/y. x/y काय? AB/AC हा थोडक्यात डिवाइड केलेला पार्ट आहे. तर आपण आणखी रिलेट करूया त्याला. सपोज कन्सिडर करा हा ट्रायंगल ABC C हा अँगल बायसेक्टर आहे, इथं D. तर हा जो अँगल बायसेक्टर डिवाइड करणार आहे AD/DB इज इक्वल टू इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. A ने सुरुवात केली तर मग इकडं पण A ने सुरुवात करायची. रिमेनिंग साइड कोणता आहे? AC/DB आणि CB. सुरुवात A ने केली तर इकडं पण A नेच करायची, B ने केली तर इकडं लास्ट पण B नेच करायचं. थोडक्यात हा शॉर्टकट होता, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. म्हणजे काय करतात स्टुडंट? AD/DB घेतात आणि BC/AD. परंतु मी काय सांगितलं? रेशो ऑफ रिमेनिंग साइड कोणता आहे? ह्या 2. परंतु रेशो कसा आहे? जिथून सुरुवात करतो तिकडूनच या रेशोमध्ये ते डिवाइड करणार आहे. तर रेशो आणि हा जो कन्सेप्ट होता तो आपण BPTच्या वेळेसही डिस्कस केला होता आणि प्रॉपर्टी जी स्टडी केली त्याच्यामध्ये पण डिस्कस केला होता. तर तो बघून घ्या, म्हणजे काय कन्सेप्ट आहे आपण डिटेलमध्ये सांगितला होता. आता मी प्रत्येक वेळेस डिटेलमध्ये सांगणार नाही, तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता. रेशो म्हणजे काय? थोडक्यात 1:2 असेल रेशो, म्हणजेच ट्वाईसने थोडक्यात हा 1 तर हा 2, म्हणजे 1:2 असेल तर तिकडं पण 1:2 असणार आहे. म्हणजे थोडक्यात इकडं याचे 1/2 2 पार्ट केले तर इकडं पण 1/2, म्हणजे हा याच्या दुप्पट, हा याच्या दुप्पट, असं ते आपण बघितलं होतं. तर हे होतं स्टेटमेंट. म्हणजेच थोडक्यात अँगल बायसेक्टर काय करतो? अपोजिट साइडला डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइड्स म्हणजे दुसऱ्या ज्या अँगल बायसेक्टर, म्हणजे हा अँगल बायसेक्टर आहे, ज्या अँगल त्याच्या अपोजिट साइड, ह्या अपोजिट साइड्सला डिवाइड करणारे इन द रेशो ऑफ ह्या 2 रिमेनिंग साइड्स. हे होतं थोडक्यात स्टेटमेंट. आता बघा, स्टेटमेंट आणि प्रूव्ह काय करायचं आहे?
तर रेशो ऑफ रिमेनिंग साईड म्हणजे काय, ए अपॉन ई बी इज इक्वल टू रिमेनिंग साईड ए सी अपॉन सी बी. ए पासून स्टार्ट केलं, इकडं पण ए पासून स्टार्ट करायचं, बी ला एंड, इकडं पण बी ला एंड. त्यानंतर गिवन काय, फक्त आपल्याला हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन केलंय, सीई ला पॅरलल लाईन काढली आहे बीडी, रे हा ईसी हा रे आहे, त्याला पॅरलल लाईन काढली आहे बीडी, आणि एसी हा असा एक्सटेंड केलाय की तो बीडीला इंटरसेक्ट करेल ऍट पॉइंट डी. म्हणजे थोडक्यात एक पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि ही एक्सटेंड केली. तर हे होतं स्टेटमेंट. त्यानंतर गिवन हा ट्रायंगल एबीसी आहे, त्यामध्ये रे सीई हा काय आहे, बायसेक्टर आहे. बायसेक्टर ए बी लाईनला इंटरसेक्ट करतो ऍट पॉइंट ई. त्यानंतर कन्स्ट्रक्शन लिहिले, टू प्रूव्ह लिहिले. आता आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं आहे. आता बघा, मी जर मोठा ट्रायंगल कन्सिडर केला ए बी डी, मी काय करतो, इन ट्रायंगल ए बी डी कन्सिडर करतो. त्यामध्ये काय आहे बघा, EC इज पॅरलल टू BD. EC इज पॅरलल टू BD. EC जर BD ला पॅरलल असेल तर आपण कोणता थेरम वापरू शकतो, पॅरलल लाईनचा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. सो बाय युझिंग BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी नुसार काय होतं, AE अपॉन EB इज इक्वल टू AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. AC अपॉन CD. आता बघा, AE अपॉन EB कधी पण प्रूव्ह करताना आपल्या प्रूफचं स्टेटमेंट लक्षात घेऊनच, AE अपॉन EB म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड भेटली, त्यानंतर AC पण आलाय राईट साईडला, फक्त CD ला काहीतरी रिप्लेस करायचं. आता त्याच्यासाठी एक कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, जे बेसिक आहे पॅरलल लाईनशी रिलेटेड, ते आपण बघूयात अगोदर. बघा, आता सपोज ही पॅरलल लाईन आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता याच्यामध्ये बघा वेगवेगळे अँगल तयार झाले. तर आता हे जे दोन आहे एक्स आणि वाय, हे एकमेकांच्या अपोजिट आहे. झेड आणि डब्ल्यू हे एकमेकांच्या अपोजिट आहे. हे कोणते अँगल झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगलची प्रॉपर्टी अशी की ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एक्स इज कॉन्ग्रुएंट टू वाय, म्हणजे त्यांचं मेजर सारखं असतं. हा 45 तर हा पण 45, हा 90 तर हा पण 90. ओके. आणि त्यानंतर एक लाईन अँगलचा टाईप आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. हा 90 असला, सॉरी 90 असं दाखवावं लागेल, हा 90 असला तर हा पण 90. थोडक्यात एका लाईन मधल्या अँगलची सम किती असते, 180 डिग्री. म्हणजे हा एक्स हा वाय, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल, तर यामध्ये बघा ए आणि बी, एक्स आणि वाय, तर याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग ए बी एक्स वाय, हा आणि हा याच्या करस्पॉन्डिंग, ई लाईन पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल, म्हणजे इथला थोडक्यात हे जे असतात करस्पॉन्डिंग अँगल झाले ए बी एक्स वाय. आणि करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी अशी की ते कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर अल्टरनेटिंग अँगल, तर अल्टरनेटिंग म्हणजे अल्टरनेट, हा आणि हा. थोडक्यात जिथं झेडची पेअर तयार होते, इथं अशी, इथं झेड जिथं तयार होतं ते अल्टरनेटिंग अँगल ए बी. त्यानंतर सी आणि इकडचा डी, असे जे अल्टरनेटिंग अँगल म्हणायचं. अल्टरनेटिंग अँगलची पण प्रॉपर्टी अशी की ते कॉन्ग्रुएंट असतात. हेच मला इथं सांगायचं होतं सिम्पली. आणि आणखी एक जर प्रॉपर्टी अशी ट्रायंगलशी रिलेटेड, हा सपोज 45 डिग्री असेल आणि हा 45 डिग्री असेल, म्हणजे थोडक्यात हा पण एक्स आणि हा पण एक्स असेल. थोडक्यात दोन्ही अँगल जर सेम असतील, हे ट्रायंगलचे कोणतेही दोन अँगल जर सेम असतील तर त्याच्या अपोजिटच्या साईड पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा आणि हे दोन अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच ह्या जो दोन साईड असतील ए बी आणि बी सी, ए बी आणि बी सी ह्या कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे याचं मेजर आणि याचं मेजर सेम असेल. ही प्रॉपर्टी एक महत्त्वाची. ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा आपण यूज करणार आहे. आता अल्टरनेटिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल आपण 9th मध्ये स्टडी केलेले आहे, परंतु काही ना आठवणार नाही म्हणून आपण ते स्टडी केले परत. ओके.
तर बघा आता मी काय करतो, CE इज पॅरलल टू BD. नाउ रे CE is parallel to BD and AD is transversal. Therefore हे जे अँगल आहेत हे कोणते अँगल होतील, करस्पॉन्डिंग अँगल. Therefore अँगल ACE is congruent to angle ADB. कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग. अल्सो आता काय करतो, हे पॅरलल आणि हे ट्रान्सव्हर्सल घेतो. रे CE is parallel to BD and BC is transversal. BC ट्रान्सव्हर्सल आहे आणि बघा आता इथं Z तयार होईल, हा इथं म्हणजे हा इज कॉन्ग्रुएंट टू हा. Therefore ECB is congruent to angle CBD. Alternating angles आणि but रे CE is बायसेक्टर असल्यामुळं ACE angle ACE is congruent to angle CECB. म्हणजे हे दोन अँगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. म्हणजेच हा बघा, हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे, हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे आणि हे दोघं कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच आपली प्रॉपर्टी काय सांगते, A हा B शी कॉन्ग्रुएंट असेल, B हा C शी असेल, तर A हा C शी असतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, इथं मी याला 1 2 3 आणि 4 जर दिले तर आपण फ्रॉम 1 2 3 4 फ्रॉम 2 3 4 we can write angle CBD is congruent to angle CDB. बघा ह्या ट्रायंगल मध्ये जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर इन ट्रायंगल BCD angle CBD is congruent to angle CDB. Therefore we can write segment BC is congruent to segment CD. म्हणजे त्या दोघांची लेंथ कशी असणार आहे, इक्वल. BC is equal to CD. परंतु फ्रॉम 1 and 5 फ्रॉम 1 मध्ये जर BC CD मध्ये टाकलं तर CD is equal to BC आणि A/EB is equal to AC/BC म्हणजे CB. हे झालं प्रूफ. म्हणजे हेन्स प्रूफ. आपलं काय होतं, जे रिक्वायर्ड प्रूफ होतं ते प्रूफ झालं. फक्त सिम्पली अल्टरनेटिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि ट्रायंगलची प्रॉपर्टी आणि बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम या ठिकाणी यूज केला. खूप सिंपल अशी प्रॉपर्टी आहे. यूज करताना जो अँगलच्या अपोजिट साईडला तो रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाइड करतो. बस इतकंच यूज करायचं आहे आपल्याला. नाव आपण ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि रिझन देत चला. अल्टरनेटिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट का, ती प्रॉपर्टी यूज केली फ्रॉम 1 2 3 4 आणि हे का आलं, साईड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स इन ट्रायंगल. ओके. बघा आता आपल्याला PM हा बायसेक्टर आहे की नाही चेक करायचं. फक्त हिंट देणार मी. तर आत्ताच काय सांगितलं, बायसेक्टर असेल तर रेशो काय असणार आहे, सेम. म्हणजेच उलट काय सांगू शकतो आपण, जर रेशो सेम असेल तर तो काय असेल, बायसेक्टर असेल.
म्हणजेच आपल्याला सिम्पली काय कॅल्क्युलेट करावं लागेल, रेशो. आता रेशो हा बायसेक्टर आहे, म्हणजेच QM अपॉन MR चा रेशो किती होईल, 3.5 डिवायडेड बाय 1.5. नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपण काय करू, आता क्यूने सुरुवात केली म्हणजे इकडून पण क्यूने, म्हणजेच QP अपॉन PR इज इक्वल टू 7/3 इज इक्वल टू, याला 2ने जर डिवाइड केलं, 2 कॉमन घेऊन 3.5, 2 इंटू 1.5, 3.5 डिवायडेड बाय 1.5, म्हणजे दोघांचा रेशो कसा आहे, सेम. म्हणजेच आपण काय सांगू शकतो, PM हा बायसेक्टर आहे. त्यानंतर नेक्स्ट केसमध्ये काय करणार आपण, QM अपॉन MR चा रेशो कॅल्क्युलेट, 6:8. इकडं 7/10 सिम्प्लिफाय करता येत नाही, म्हणजे सिम्प्लिफाय करता येत नाही, म्हणजेच हा कसा आहे, फायनल रेशो येते. फायनल रेशो काय सांगतो, हे इक्वल नाही. इक्वल नाही तर मग अँगल बायसेक्टर पण नाही, अँगल बायसेक्टर नाही. सिम्पली हा सिंपल प्रॉब्लेम होता. यू हॅव टू चेक वेदर इट इज अँगल बायसेक्टर ऑर नॉट. नाउ नेक्स्ट, ह्या फिगरमध्ये MNP NQ इज बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे लगेच कोणती प्रॉपर्टी आठवली पाहिजे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. MN दिला, PN दिला, MQ दिला आणि QP फाइंड आउट करायचा. ओके, सो इन द गिवन फिगर QN काय आहे, बायसेक्टर आहे of angle N. By property of angle bisector we can write as MQ upon QP is equal to MN. M नी सुरुवात केली, MN upon NP. Okay, so now we will put here values. MQ 2.5 divided by QP. MN is 5, 7. Therefore QP into 5 cross multiply 7 into 2.5. Therefore QP is equal to 7 into 2.5 divided by 2.5. 2.5 is 1, 2. 7 divided by 2 is equal to QP 3.5. Okay, 3.5. This is last answer. You have to find out the QP. We can find out QP by using angle bisector property. Simple. बघा फिगर, सिंपल फिगर आहेत, मी फक्त हिंट देणार. बघा LMN हा बायसेक्टर आहे, म्हणजेच LT अपॉन TN इज इक्वल टू LM अपॉन MN. बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कसा यूज केलाय फॉर्म्युला ते मी एक्सप्लेन केलंय. LT अपॉन TN इज इक्वल टू LM अपॉन MN. सिम्पली व्हॅल्यूज पुट करा आणि LT ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 3 क्वांटिटी माहीत असेल इक्वेशनमध्ये, 4 क्वांटिटी असतील त्यापैकी 3 माहिती, तर आपल्याला वी कॅन फाइंड आउट द 4th क्वांटिटी. हियर simply you have to use angle bisector property. AB upon BC is equal to AD upon DC. We can vice versa, we can use AD upon DC is equal to AB upon BC by using angle bisector property. We have to use stepwise. So first of all write which is bisector, then property. Why we are using property, because of this is bisector. And now then you can write AB upon BC is equal to AD upon DC. Then put the values of AB, x upon BC, x plus 5 is equal to x minus 2 upon x plus 2, cross multiply. Then you will get one equation, solve that, and then you can find out the values of x. Okay, please comment the value of this x in the comment section so that I will describe the further
one more details regarding x. So try to solve this equation and try and comment the value of x in the comment section. Okay, then we can start with next problem. In the given figure, PQR is a triangle and PM is a median. PM जर मीडियन असेल तर मीडियन म्हणजेच काय, ती काय मीडियन म्हणजेच QM इज इक्वल टू MR, म्हणजेच M हा मिड पॉइंट. आता काय प्रूव्ह करताना नेहमी काय प्रूव्ह करायचं आणि काय दिलेलं आहे, दिलेल्या स्टेटमेंटवरून काय कंडिशन मिळतील ह्या बघायच्या आणि त्या ट्राय करायच्या लिहिण्याच्या, आणि सो दॅट यू विल गेट प्रॉपर डायरेक्शन टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, अँगल बायसेक्टर दिलाय XM आणि MY, हे दोन अँगल बायसेक्टर दिले. आताच अँगल बायसेक्टर दिलेले प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. त्यानंतर बघा XY हा पॅरलल करायचा QRला. तो पॅरलल केव्हा असेल बघा, आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जेव्हा स्टडी केला तेव्हा PX अपॉन XQ इज इक्वल टू PR अपॉन YR जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा आपण काय सांगू शकतो, उलट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPTच्या उलटा, की आपण जेव्हा पॅरलल असेल तेव्हा असं लिहितो, म्हणजे जेव्हा असं असेल तेव्हा त्या लाईन कशा असतील, पॅरलल. म्हणजे थोडक्यात आपल्याला PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. तर आपण काय करू, सिम्पली अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करू, म्हणजे आपल्याला प्रॉपर डायरेक्शन मिळेल. तर गिवन फॉर्मॅट, गिवन व्हॉट इज गिवन, देन टू प्रूव्ह, दिस इज यू हॅव टू प्रूव्ह, देन आय विल राईट डायरेक्टली हिअर प्रूफ. We have to prove XY is parallel to QY. So here in triangle PQM मध्ये काय आहे, XM is bisector of angle M. Therefore by property we can write PX अपॉन XQ इज इक्वल टू, P ने स्टार्ट केलं म्हणजे PM अपॉन QM. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली इन ट्रायंगल PMR, MY इज बायसेक्टर. देअरफॉर सिमिलरली म्हटल्यानंतर रिझन द्यायची गरज पडत नाही. PY अपॉन YR इज इक्वल टू PM अपॉन MR. बघा आता इक्वेशन 1 आणि 2 कडे पाहिल्याकडे असं वाटतंय PX अपॉन XQ PY अपॉन YR, म्हणजेच थोडक्यात आपल्याला प्रूफकडे आलेलं दिसतंय आपण. तर हे दोघं आपल्याला इक्वल दाखवावं लागते. हे केव्हा इक्वल असते, तेव्हा हे दोन्ही इक्वल असते. तर बघा इथं PM दिसतोय मला, PM म्हणजेच QM आणि MR हे इक्वल दाखवावं लागतील, पण ॲक्च्युली मीडियन गिवन दिलेली म्हणजेच QM इक्वल टू MR आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. देअरफॉर ॲज M इज मिड पॉइंट, देअरफॉर QM इक्वल टू MR, म्हणजेच काय होईल, PM अपॉन QM लाच आपण काय म्हणू शकतो, PM अपॉन MR. सिम्पली काय केलं, QMच्या जागेवर रिप्लेस केला आणि PM अपॉन MR म्हणजेच काय, हे दोन रेशो आहेत, म्हणजेच हे दोघं इक्वल झाले. मग आता काय लिहू शकतो आपण, PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. आता हे जेव्हा प्रूव्ह केलं तेव्हा बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT वी कॅन राईट धिस XY इज पॅरलल टू QR, म्हणजेच आपलं काय झालं, प्रूफ रेडी झालं. हेन्स प्रूव्ड. खूप सिंपल वेळेनं विचार करत चला, काय दिलं, काय गिवन आहे, काय प्रूव्ह करायचं आहे. सिम्पली दिस इज बेसिक कन्सेप्ट अँड angle bisector property, angle bisector property, median property, BPT. You will get last answer. Okay, so thank you. In the next lecture we will start with similar triangles. Okay.